नमस्कार मित्रांनो, मी सुनील शिवशरण बोलत आहे. तुमच्यासाठी अशी आता चांगली प्रॉपर्टी आणली आहे जेणेकरून डांबरी रोड टच मेन डांबरी रोड मुख्य रस्त्यालगत हा 41 गुंठे म्हणजे 41,000 स्क्वेअर फुटाचा म्हणजे 1 एकर 1 गुंठ्याचा प्लॉट आणि त्यामध्ये सुंदर बंगला आहे, छानसा बंगला आहे आणि तो आपल्याकडे विकायला आलेला आहे. तुम्हाला दाखवतो. आता सध्याला मी उभारलो आहे ती जागा म्हणजे वेळापूर हद्दीमध्ये आहे. वेळापूर शहर इथून 1 किलोमीटर आहे, तर अकलूज इथून 9 किलोमीटर आहे. त्याच पद्धतीने अकलूज मार्गे पंढरपूरला येणाऱ्या ज्या संतांच्या पालख्या आहेत त्या संतांच्या पालख्याच्या रोडवर मी उभारलो आहे आणि अगदी फार्म हाऊस इतकं सुंदर टुमदार आहे. मला आजपर्यंत बरेच जणांचे फोन आले आहेत की आम्हाला 1 ते 2 एकर रस्त्याच्या कडेला फार्म हाऊससाठी किंवा इथे फार्म हाऊस असेल ते आम्हाला पाहिजे असे बरेच जणांचे फोन आलेत. तुमचे ते स्वप्न आता मी साकार करण्याच्या मार्गावर आहे. आता तुम्हाला दाखवतो ते ह्या रोडला उभारलो, आता ते पण दाखवतो. तर या मागे तर मित्रांनो मी रस्त्याला उभारलो आहे. हा अकलूज वेळापूर पंढरपूर असा हा मार्ग आहे. ह्या मार्गावरनं संपूर्ण संतांच्या पालख्या जातात. हे बघून घ्या, हा रस्ता असा पूर्ण संतांच्या पालख्या जातात इथून. हे बघा. आणि हे फार्म हाऊस 1 एकर 1 गुंठा जागा विकायचा हाच रोड आहे. हे बघा, अगदी वेळापूर इथून वेळापूर हद्दीमध्ये आहे. अकलूजपासून जवळजवळ 9 किलोमीटर आहे. तर तुम्हाला ह्या फार्म हाऊसमध्ये घेऊन चालतो मी. चला आता. अगदी खूप छान सुंदर डेव्हलप केलेलं फार्म हाऊस आहे. तर चला घेऊन चालतो. हे RCC टुमदार बंगला आहे. वर 2 BHK खाली 2 BHK असा आहे. तर आज तुम्हाला ही जागा फार्म हाऊस दाखवतो. 1 एकर 1 गुंठा आहे. हे बघा, असे छानपैकी टुमदार आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने आहे. आता तुम्हाला आत घेऊन चलतो मी. असं मस्तमध्ये बनवलेलं आहे फार्म हाऊस. हे बघा, हे अशा पद्धतीने बनवलेलं आहे. आता तुम्हाला मी घेऊन चलतो. असं अगदी निसर्गरम्य सान्निध्यात असल्याने आहे. असे 2 मजले आहे. पहिल्यांदा तुम्हाला मी खालचं दाखवतो आहे इकडून जिनाईवरती जाण्यासाठी. तर असं छानपैकी बघा, हे हॉल आहे. हे अशा पद्धतीने हॉल बांधलेला आहे यांनी. हा हॉल आहे. आपण आतमध्ये प्रवेश केला. व्हेंटिलेशन सूर्यप्रकाश बघा अशा पद्धतीने आहे. हे बघून घ्या. हे बघा, हे अशा पद्धतीने हॉल आहे. अशी एंट्री आहे. पुढे मेन रस्त्यालगतच आहे, रोडला लागून आहे, मुख्य रस्त्याला लागून आहे. आता आपण किचनमध्ये प्रवेश करतो आहे. हे बघा. नाही, किचनमध्ये प्रवेश करण्या अगोदर हॉलमधून आपण टॉयलेट संडास बाथरूमकडे प्रवेश करतो आहे. हे कमोड आहे. हे बघा, छानपैकी बांधलेलं आहे. हे कमोडचं आहे. टॉयलेट बाथरूम दोन्ही एकत्र आहे आणि वॉश बेसिन. खूप मोठं टॉयलेट रूम आहे इथे. एक अशा पद्धतीने रूम आहे. हे बघा. आता आपण किचनकडे प्रवेश करतो. हे बघा, 2 किचन, वरती पण किचन आहे, खालती पण किचन आहे. हे अशा पद्धतीने आहे. स्पेस वगैरे मोठा आहे. ह्याला लॉक आहे. हे बघा, लॉक चावी नाही ह्याची. ही दुसरी एंट्री आहे अशा पद्धतीने. हे बघा किचन. सॉरी, मी तुम्हाला 1 BHK नाही 2 BHKचं आहे. हे 1 बेडरूम आहे. ह्याला एंट्री 2 आहेत. हे बघा, हे अशा पद्धतीने आहे. हे बेडरूम आहे. अगदी छान टुमदार असे 2 बोर पण आहेत. आता ते पण दाखवतो तुम्हाला मी. संपूर्ण ही शेड वगैरे आहे. हे बघा, अवतीभोवती असे घरं वगैरे आहेत. बांधकाम चालू आहे. हे बघा, शेड वगैरे दिसत आहेत तुम्हाला इथं. आणि ही संपूर्ण जागा आहे. ते दाखवतो आता तुम्हाला. अगोदर पूर्ण घर दाखवतो. हे अशा पद्धतीने आहे. आता आपण बेडरूममधून
बेडरूममध्ये एंट्री केली, पुन्हा किचनमध्ये येतो आहे. हे बघा कडापा वगैरे किचनमध्ये आहे. तर आपण हॉलमध्ये हे करून आता वरती निघतो आहे. वरती एवढंच बांधकाम आहे, वर संपूर्ण दाखवतो तुम्हाला. हे बघा हे जिना आहे. तर जिन्यावरून आपण पहिल्या मजल्यावरती प्रवेश केला. हे बघा अगदी छान सुंदर, हे बघा अशा पद्धतीचं आहे. आता आपण आत प्रवेश करतो हॉलमध्ये. ज्या पद्धतीने खाली बांधलं होतं ग्राउंड फ्लोअरला त्याच पद्धतीने वरती पण आहे. हे बघा हॉलमध्ये एंट्री केली आपण. हॉलमधून अगदी ह्यांनी वास्तुशास्त्राप्रमाणे केलेलं आहे. व्हेंटिलेशन हॉलला खिडक्या, दरवाजे, सूर्यप्रकाश अगदी भरपूर आहे. हे बघा किचन, खाली ज्या पद्धतीने किचन होतं त्या पद्धतीने आहे. हे बघा देवघर, असं छान किचन आहे. विंडोज आहेत, व्हेंटिलेशन बघा. ही गॅलरी आहे इकडे, मात्र ह्यालाही लॉक आहे त्यामुळे गॅलरीत जाता येत ना आपल्याला. ह्याच्या चाव्या परगावला आहेत. आणि किचनमध्ये असे कडापाचे 2 असे कपाट बनवलेले आहेत छानपैकी, माळ वगैरे आहे. हे बघा. तर आपण पुन्हा हॉलमध्ये प्रवेश केला आहे. हॉलमधून बेडरूमकडे निघतो आपण. असा एक बेडरूम आहे. हे बघा छानपैकी बेडरूम आहे. निसर्ग सान्निध्यात राहिल्यासारखं वाटतं इकडे. हे बघा ही गॅलरी आहे. हे बघा असं हे पत्र्याचं शेड आहे, ते पण ह्या क्षेत्रामध्ये आहे. पोल्ट्री, वृद्धाश्रम, गोट फार्म बांधण्यासाठी त्यासाठी हे शेड बांधून घेतलं होतं त्यांनी. आता आपण आतमध्ये प्रवेश करूयात. परत हे बेडरूममधूनच आत प्रवेश करतो आहे आपण. हे अशा पद्धतीने बेडरूम आहे. हे बघा सूर्यप्रकाश, व्हेंटिलेशन चांगल्या प्रकारे आहे. एकूण तुम्हाला 3 आणि 3 6 खोल्या दाखवल्या आहेत. अशा पद्धतीने स्पेस आहे, खूप मोठा स्पेस आहे असा वॉशिंग मशीन वगैरे ठेवायला. आणि आता आपण टॉयलेटकडे येतो आहे. हे टॉयलेट आहे, हे बघून घ्या, छान आहे, मोठं बांधलेलं आहे. त्याच पद्धतीने हे कमोड आणि बाथरूम, म्हणजे टॉयलेट बाथरूम दोन्ही आहे, एकदम पॉशमध्ये आहे. हे अशा पद्धतीने. तर तुम्हाला मी आता वर टॅरेसवर घेऊन चालतो. तर आपण टॅरेसवर चाललो आहोत. बघा टॅरेसवर आलो. हे टॅरेस आहे. हे अशा पद्धतीने टॅरेस आहे. हे बघा 2 टाक्या आहेत पाण्याच्या. संपूर्ण RCC आहे, पूर्ण RCC आहे. इथे सोलर बसवलेला आहे. हे बघा 10 प्लेट आहेत. सोलरच्या 10 प्लेटा आहेत. ह्या पत्र्यावरती हे बघा सोलर बसवलेले आहे. हे बघा हे अशा प्रकारे सोलर बसवलेला आहे. हे सोलर असा. ही गॅलरी वगैरे आहे, हे बघून घ्या. रस्त्याला लागूनच जागा आहे. हे बघा संपूर्ण रस्त्याला लागून जागा आहे. तर अशा पद्धतीने टुमदार आणि छान सुंदर असा फार्म हाऊस आहे. तर आपण आता 1 एकरमध्ये चाललो आहोत. संपूर्ण कंपाऊंड, ऑल कंपाऊंड असलेली क्षेत्र आहे. हे बोर आहे संपूर्ण. हे ऑल कंपाऊंड आहे, हे बघून घ्या. हे ऑल कंपाऊंड आहे, हे बघून घ्या. आणि अगदी रस्त्याला आहे. 1 पाय रस्त्यावर तर 1 पाय प्लॉटवर आहे. हे बघा मेन रस्ता, हे बघा मेन रस्त्यावरच आहे. तर आता आपण जाऊयात. अशी झाडी वगैरे लावलेली आहेत त्यांनी, आंब्याचे वगैरे. अगदी फार्म हाऊस केलेलं, अगदी निसर्गरम्य सान्निध्यात. 1 सोडून 2 बोर आहेत. हे बघा इथे लाल माती आहे. हे बघा हे कंपाऊंड, हे दिसणारं कंपाऊंड, ते हे कंपाऊंड असं 54 फूट आहे. आणि त्या गेटपर्यंत गेल्यानंतर
ह्या गेटपर्यंत गेल्यानंतर 172 फूट इथे येतं. आता आपण जाऊ तिथंच. ही जागा अशी आहे. हे बघा, पलीकडे बंगला आहे, घर आहे, बंगला आहे. हे शेड ह्या क्षेत्रामध्ये आहे, मात्र ह्याला कुलूप लावलेलं आहे. ह्या क्षेत्रामध्ये हे शेड आहे. हे बघा, गोट फार्म पोल्ट्री किंवा काही उद्योग करण्यासाठी हे केलेलं आहे. इथं लॉक आहे, दिसतं. ह्याची चावी नाही सध्याला. हे बघा, हे लॉक आहे. लॉक दाखवलेलं आहे तुम्हाला. हे बघा, हे अशा पद्धतीने लॉक आहे. हे अशा पद्धतीने शेड मारलं होतं. पूर्ण बंदिस्त शेड आहे आणि जागा ही संपूर्ण बंदिस्त आहे. असं पूर्ण ऑल कंपाऊंड आहे तारेचं, जाळीचं. हे बघा. तर आपण आत प्रवेश करतो इथून. तर आपण आत प्रवेश केला आहे. हे बघा, पूर्ण जाळीचं कंपाऊंड, असं संपूर्ण जागेला जाळीचं कंपाऊंड आहे. हे बघा, हे बघा, ही जाळीचं कंपाऊंड दिसतं तुम्हाला. हे बघा, हे जाळीचं कंपाऊंड आहे. हे अशा पद्धतीने तुम्हाला आतमध्ये बोर दाखवतो हे नेऊन. हे बघा, हे बोर आहे. एक सोडून 2 बोर आहेत. आणि अशा ह्या प्लॉटच्या, ह्या 1 एकर प्लॉटच्या अवतीभोवती असे संपूर्ण बंगले, रो हाऊस, बंगले वगैरे घरं आहेत. हे बघा, हे असे वेळापूर हद्दीत आहे. हे बघा, हे असे घरं पण आहेत, संपूर्ण घरं आहेत. हे बघा, हे म्हणजे वातावरण बघा इथलं. म्हणजे हे अशी घरं, बंगले आहेत इथे. आणि ही संपूर्ण जागा आपल्याला 1 एकर 1 गुंठा म्हणजे 41 गुंठ्याचा प्लॉट देणे आहे, अगदी रोडला लागून. आता हिची पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतो. चला. तर ह्या चौरस प्लॉटची समोर 54 फूट रोडला, मेन रोडला 54 फूट फ्रंटेज आहे. तर आतमध्ये असा 172 फूट आहे. हे बघा, हे 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 अशी ही संपूर्ण तारेचं कंपाऊंड असलेलं 172 फूट फ्रंटेज आहे. आतमध्ये 172 आहे, तर रोडला 154 फूट. हे अशा पद्धतीने आहे. तर मित्रांनो, ही जागा वेळापूर हद्दीत, सोलापूर जिल्हा वेळापूर हद्दीमध्ये 1 एकर 1 गुंठा म्हणजे 41 आर. 1 पाय रस्त्यावर तर 1 पाय आपल्या जागेत आहे, प्लॉटवर आहे. 41 गुंठ्याचा हा जो प्लॉट आहे, ह्याच्यामध्ये 2 मजली एक टुमदार बंगला आहे. अगदी छान सुंदर बंगला आहे. आणि संपूर्ण प्लॉटला तारेच्या जाळीचं कंपाऊंड आहे. महत्त्वाचं प्लस पॉईंट आहे. वर्ग 1चे आहे. त्याच पद्धतीने ह्यांची असा पण डिमांड आहे की ह्या जागेच्या बदल्यात जर पुण्यात तुम्ही फ्लॅट देत असाल ह्या किमतीत, बसलेल्या किमतीत, तरी चालेल. किंवा रोख पैसे देत असेल तरी चालेल. म्हणजे जर फ्लॅट द्यायचा असेल, तुम्हाला ही जागा घेऊन जर तुमचा पुण्यातला फ्लॅट द्यायचा असेल तरी पण चालेल. ह्या पद्धतीने पण व्यवहार होऊ शकतो. आणि हे जी प्राईस कोट केलेली आहे, ह्यांनी 2 कोटी केलेली आहे. मात्र बसल्यानंतर ह्या निगोशिएबल आहे. बसल्यानंतर कमी जास्त होईल, बैठकीमध्ये जे काय थोडंफार कमी जास्त होईल. त्याच पद्धतीने माझ्या प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तुम्हाला, तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.